एव्हरीवन, माझं नाव आहे अवनी. मी परत आले तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन. चला मग गोष्टीला सुरू करूया. एके दिवशी कृष्णानं आपली गाई गुरं चालवून आणतो आणि मग यशोदा म्हणते, कृष्णा उद्या तू गाई गुरं चारायला नेऊ नकोस. मग कृष्ण म्हणतो, का गाई, मी उद्या का नाही नेऊ गाई गुरं चारायला. मग यशोदा म्हणते, उद्या रंगपंचमी आहे, होळी आहे. मग कृष्ण म्हणतो, रंगपंचमी काय असतं आई? मग यशोदा म्हणते, मी ना उद्या चौकावर मोठं भांडं पाण्याने भरून ठेवीन आणि तुम्हा सगळ्यांना एक एक पिचकारी देईन. मग ते पाणी संपून तर तुम्ही पिचकारीने एकमेकाच्या अंगावर पाणी उडवत राहायचं. मग त्याच्यानंतर ते पाणी संपल्यावर तुम्ही आंघोळ करायची आणि पुरणपोळीचं जेवण खायचं. मग कृष्ण म्हणतो, काय पुरणपोळी? ए पेंद्या, उद्या पोळी आहे पोळी, एकदम वाजत टाळी, असा कृष्णा म्हणतो. मग ना काय होतं, दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णा उठतो. यशोदेने सांगितल्याप्रमाणे ती एक मोठं पाण्याचं भांडं आणून चौकावर ठेवते आणि मग ते सगळे खेळत असतात आणि असं उडवत असतात पाणी. मग तेवढ्यात कृष्णाला यशोदा दिसते, राधा दिसते, पाणी भरायला नेत असते ती भांडं. मग कृष्णा तिच्यावर पण पाणी उडवतं पिचकारीने. मग एकदाचं आपलं पाणी संपतं. मग ना नंद त्या सगळ्यांना आंघोळ घालतो आणि सगळे पुरणपोळीचे जेवण खातात. कशी वाटली माझी गोष्ट? छान आहे ना? जर माझी गोष्ट आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. हां, ठीक आहे, बाय.